माझ्या सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड युट्रस आलेला आहे, तर याच्यावर औषधांनी काही ट्रीटमेंट होऊ शकते का, असा प्रश्न बऱ्याचदा ओपीडीत विचारला जातो. आता फायब्रॉइड जर ॲक्सिडेंटल फाइंडिंग असेल आणि त्यामुळे पेशंटला काही त्रास होत नसेल आणि त्याची साईज ही 4 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर युजली फायब्रॉइड ट्रीट करण्याची गरज नाही. स्पेसिफिकली जसं जसं पेशंट मेनोपॉजकडे जाते, हळूहळू मेनोपॉज आल्यानंतर फायब्रॉइडची साईज ही श्रिंक होते. पण जेव्हा एखादा फायब्रॉइड हा मोठा आहे किंवा सिरियल सोनोग्राफीमध्ये तो वाढत आहे आणि त्याची साईज 4 किंवा 6 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे पेशंटला पोटात दुखणे किंवा मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत आहे, तेव्हा तो सर्जिकली ट्रीट करण्याची गरज आहे. आता 4 सेंटीमीटरपेक्षा लहान फायब्रॉइड जर आपण औषधांनी ट्रीट केला आणि पेशंट अजूनही रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये असेल तर लक्षात ठेवा, विथ ड्यू साईड इफेक्ट्स ड्यू टू मेडिसिन आणि विथ द रिस्क की तो फायब्रॉइड पुन्हा मेडिकेशन बंद केल्यानंतर पुन्हा वाढू शकतो, आपण फायब्रॉइड मेडिकली ट्रीट करू शकतो. थँक्यू सो मच.